महायुतीच्या नेत्यांच्या विरोधात अपशब्द वापरणं टाळा, फडणवीसांचा भाजपच्या नेत्यांना सल्ला। मतदारसंघामध्ये वेळ द्या, गणपतीच्या प्रसादासह फडणवीसांचा कानमंत्र। महायुतीला विदर्भामध्ये 25 जागा मिळण्याच्या भाजपच्या सर्व्हेमधला निष्कर्ष। नागपुरात भाजपला केवळ 4 जागा मिळत असल्याचं सर्व्हेमधून धक्कादायक चित्र। केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये येणार। विधानसभेपूर्व पथक घेणार राज्याचा आढावा। अनेक वर्षांचं राजकीय वैर बाजूला ठेवून अजित पवार आणि सुरेश कलमाडी आज एकत्र येणार। पुणे फेस्टिव्हलचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन। उद्घाटनाला कलमाडींची उपस्थिती। पूजा खेडकर खोटं बोलत असल्याचा यूपीएससीचा आरोप। पूजा खेडकरने कोर्टासमोर खोटी माहिती दिली। दिल्ली हायकोर्टामध्ये सुनावणीच्या दरम्यान यूपीएससीच्या वकिलांनी केला आरोप। काँग्रेस हटाव आरक्षण बचावचा भाजपचा नारा। राहुल गांधींच्या आरक्षणाच्या वक्तव्याच्या विरोधात भाजपचं राज्यव्यापी आंदोलन। भाजपचे सर्व नेते रस्त्यावरती उतरणार। अंबरनाथ एमआयडीसी मधून केमिकल कंपनीमधून वायू गळती, पण परिस्थिती पूर्ण नियंत्रणात। सध्या नागरिकांना कुठलाही त्रास नाही। कोलकाता प्रकरणामध्ये ममता बॅनर्जींकडून राजीनाम्याची तयारी। डॉक्टरांना पुन्हा कामावरती आणण्यात अयशस्वी ठरल्यामुळे ममता बॅनर्जींनी मागितली जनतेची माफी। पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या गणरायाचं दर्शन घेतल्यानंतर राजकारणाशी गेला। माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या इफ्तार पार्टीतील तत्कालीन सरन्यायाधीशांचा फोटो फडणवीसांनी केला ट्विट। ज्येष्ठ माकपचे नेते सीताराम येचुरी यांचं वयाच्या 72व्या वर्षी निधन। दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार। येचुरी कुटुंबाचा देहदानाचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।